नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. उद्या संकष्ट चतुर्थी, या वर्षातील ही शेवटची चतुर्थी आहे. तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला 3 कापूरवड्या प्रज्वलित करायच्यात. पहिली कापूरवडी आपल्याला ठेवायची आणि मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ती कापूरवडी संपण्याआधीच आपल्याला दुसरी कापूरवडी ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 3ही कापूरवड्या प्रज्वलित करायचेत आणि मग हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता जर तुमच्या मुलांची शैक्षणिक काही समस्या असेल, मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, तर अशा वेळेला मुलांचा अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी गणपती अथर्वशीर्ष हे मुलांकडून 1 वेळा किंवा 11 वेळा पठण करून घ्यायचे. आता मुलं जर लहान असतील तर गणपती स्तोत्र हे अगदी सोपं आहे, ते तुम्ही पठण करून घ्या. आणि तेही शक्य नसेल तर गणपती बाप्पांचा मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा 108 वेळा मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. किंवा मग ओम गण गणपते नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही पाठ करू शकता. तर यापैकी जी जमेल ती आपल्याला सेवा करायची. आता गणपती बाप्पांना या दिवशी आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल किंवा कुठलंही लाल फूल हे अतिप्रिय आहे, तर हे बाप्पांना अर्पण करायचे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला सकाळी छान अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलेलं पाणी हे आपल्याला आपल्या घरातील सर्व लोकांना प्यायला द्यायचे आणि थोडं थोडं आपल्या घरामध्ये शिंपडायचे. गणपती बाप्पांची संध्याकाळी आपल्याला आरती करायची आणि आपण जो स्वयंपाक करू त्याचा नैवेद्य आपल्याला बाप्पांना दाखवायचा आहे. आणि गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य या दिवशी बाप्पांना जरूर दाखवा. तर अशा पद्धतीने आपल्याला संकष्ट चतुर्थी ही साजरी करायची आहे आणि आपल्या आयुष्यातील सगळी संकट विघ्न दूर व्हावी अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.